आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थींचं विसर्जन झालेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार अमोल मिटकरी आहेत। दादा, काय सांगाल, काय भावना आहेत? भावनाच मेल्यात आमच्या। असा दुर्दैवी क्षण इथे येणार ही कल्पना नव्हती। काही दिवसांपूर्वी मी या धरणावर आलो होतो आणि पक्षी अभयारण्य म्हणून हे घोषित झालं पाहिजे आणि या ठिकाणी अतिरिक्त निधीची मागणी पण माझी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दादाला असती, पण दुर्दैवाने दुसऱ्यांदा त्यांच्या अस्थी घेऊन सहकुटुंब आणि मित्रपरिवारासह म्हणजे यायला भाग पडणं याच्यापेक्षा दुर्दैवी क्षण माझ्या जीवनात असू शकत नाही आणि माझा अजूनही विश्वास नाही आहे की दादा असे अचानक सोडून गेले असतील। भावना शून्य आम्ही झालेलो आहोत। ही वेळ कुणावरही येऊ नये, कुठल्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांवर अशी वेळ येऊ नये। कदाचित माझ्यासारख्या सामान्य माणसाला इतक्या चांगल्या पोस्टवर दादांनी बसवलं, गरीब घरच्या माणसाला। दादांचे हे अनंत उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही। आज आमच्या परिवारातला सगळा आनंद हिरवून गेलेला आहे, पण आमच्या भावना ह्या शून्य झाल्या। आज अस्थींचं अजितदादांच्या अस्थींचं इथे अकोल्यातील काटेपूर्णा धरणात विसर्जन करण्यात आले आहे आणि अजूनही संपूर्ण राज्यातील नागरिकांची एकच मागणी आहे की दादांसोबत नेमकं काय घडलं आणि ते CCTV फुटेज जे आहेत ते समोर यायला पाहिजे। ते आल्यानंतरच सत्य काय माहिती होणार आहे। वर्षा मोरे, जय महाराष्ट्र न्यूज, काटेपूर्णा, अकोला।